बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी, केंद्रानं इम्पेरिकल डेटा देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे। इम्पेरिकल डेटा द्यावा ही राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे। सुप्रीम कोर्टात राज्य सरकारनं इम्पेरिकल डेटा द्यावा म्हणून मागणी केली होती। सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे। ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी महाराष्ट्रानं तिहेरी चाचणी आवश्यकतेचं पालन केलं पाहिजे। याचा अर्थ असा नाही की केंद्राला असा डेटा सामायिक करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात जो युनियननुसार निरुपयोगी आहे। ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणीपूर्वी केंद्र सरकारनं राज्याला इम्पेरिकल डेटा देण्यास नकार दिलेला आहे। या संदर्भात केंद्रानं कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं। केंद्रानं राज्य सरकारच्या इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याची मागणी ही राज्य सरकारकडून करण्यात आली होती। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिलेला आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातला इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्रानं नकार दिलेला आहे। सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारची ही याचिका फेटाळून लावलेली आहे। इम्पेरिकल डेटा केंद्राकडून द्यावा अशी याचिका राज्य सरकारनं केली होती आणि राज्य सरकारची ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे। ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला त्यामुळे मोठा धक्का बसलेला आहे। आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी महाराष्ट्रानं तिहेरी चाचणी आवश्यकतेचं पालन केलं पाहिजे। असा अर्थ असा नाही की केंद्राला असा डेटा सामायिक करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात जो युनियननुसार निरुपयोगी आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडल्या गेलेले आहेत। सर, केंद्रानं इम्पेरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केली होती आणि सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळलेली आहे, काय प्रतिक्रिया आपली? नाना पटोले यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, भाजप आमदार राम कदम सुद्धा आपल्याबरोबर आहे। राम कदमजी, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची याचिका फेटाळलेली आहे। केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देणार नसल्याचं आता यामुळे स्पष्ट झालेलं आहे, काय प्रतिक्रिया आपली? आपण काही अगोदर पाहिलं की काही तांत्रिक अडचणींमुळे राम कदम यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकलेला नाहीये। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अजूनही चालू आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयानं केंद्रानं राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा देणारी याचिका ही फेटाळून लावलेली आहे। ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। राज्य सरकारच्या बोलघेवळेपणामुळे, राज्य सरकारच्या मंत्र्याच्या बोलघेवळेपणामुळे आणि हेकेखोरपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं आहे। ऑलरेडी 4 मार्च 2021ला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा डेटा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। राज्य सरकारने पार पाडावी, ट्रिपल टेस्ट करावी, ओबीसी आयोग नेमावा। ओबीसी आयोग नेमला, त्याच्या सदस्यांनी राजीनामा दिला, कारण 435 कोटी मागितले, सरकारने दिले नाही आणि या सरकारने 10 मिनिट टाइमपास केला आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा चिडून राज्य सरकारची याचिका फेटाळली। केंद्राकडे वारंवार बोट दाखवत राहिले। केंद्रामध्ये ऑलरेडी मनमोहन सिंग सरकारने पृथ्वीराज चव्हाण सरकारला कळवलं होतं की तेव्हाचा 2011चा डेटा हा सदोष आहे, तो वापरता येणार नाही, तो राजकीय आरक्षणाकरता वापरता येणार नाही, असं ऑलरेडी केंद्राने कळवलं होतं। पण या सरकारला राजकारण करायचं होतं, ओबीसीला न्याय द्यायचा नव्हता। आत्ताही जसं वडेट्टीवार बोलले महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार करतो, मग 4 मार्च 2021 पर्यंत आतापर्यंत का वाट बघितली, का डेटा तयार केला नाही? महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार करी तुम्ही घोषणा केली होती, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार होतो। यांनी जो अध्यादेश काढला तो डेटा तयार करून काढला नाही, यांनी अध्यादेश काढला तो चुकीचा काढला आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने फेटाळला। आजही सुप्रीम कोर्टाने का केस फेटाळली हे सरकार सांगू शकलं नाही। आम्ही महिन्याभरात डेटा तयार करतो की 1.5 महिन्यात डेटा तयार करतो। ऑलरेडी डेटा स्थानिक स्वराज्य संस्थांनी या तयार करण्याकरता महिन्याभराच्या वर लागत नाहीये आणि त्यामुळं हे सरकार मधले वरिष्ठ लोक झारीचे शुक्राचार्य ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भांडणामध्ये ओबीसी आरक्षण गेलं असं मला वाटतं। या सरकारमध्ये हेकेखोरपणा, या सरकारमध्ये बोलघेवळेपणा, या सरकारमध्ये केंद्रावर वोट टाकून राज्य सरकारला वेटीस धर, राज्य सरकारने काहीच न करणे यामुळे ओबीसी आरक्षण गेलं आहे।
या सरकारमध्ये खूप मोठे मोठे मंत्री आहेत जे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तरी होत नाही. या सरकारमध्ये त्यांचं काही चालत नाही. या सरकार बनवणारे जे लोक आहेत त्यांचंच चालतं. त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे आणि त्यामुळं हे टाइमपास करताय, हे वेळ काढूपणा करताय. चुकीचा अध्यादेश काढला, तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्टे केला. आता यांची निवडणूक घेऊ नये म्हणून याचिका फेटाळली. हे उलट्या तोंडावर पडलेले आहेत आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीकडे तोंड दाखवत आहेत, त्यांच्याकडे पोटसूट करतायत. चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने 4 मार्च 2021चा निकाल स्पष्ट असताना यांची भूमिका संदेहास्पद आहे. महिन्याभरात डेटा तयार होऊ शकतो. आम्ही मदत करायला तयार आहे, पण हे खोटं बोलून टाइमपास करताय. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका ही संशयास्पद असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत. राज्य सरकारची याचिका ही सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. इम्पेरिकल डेटा द्यावा ही राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे. राज्य सरकारनं इम्पेरिकल डेटा द्यावा म्हणून केंद्राकडून इम्पेरिकल डेटा देण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती. या संदर्भातली याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली होती आणि ती याचिका आता सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. तर कोर्ट काय म्हणालाय आपण पाहतोय. ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम असेल. इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही. आरक्षण लागू करण्यापूर्वी तिहेरी निर्णय अनिवार्य आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करणं गरजेचं आहे. ओबीसींच्या जागा सोडून आता निवडणुका घ्या असंही कोर्टानं म्हटलंय. आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला मोठा धक्का बसलेला आहे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी महाराष्ट्रानं तिहेरी चाचणी आवश्यकतेचं पालन केलं पाहिजे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि याचा अर्थ असा नाही की केंद्राला असा डेटा सामायिक करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात जो युनियननुसार निरुपयोगी आहे असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सध्या सुरू आहे. सुनावणीपूर्वी केंद्र सरकारनं राज्याला इम्पेरिकल डेटा देण्यास नकार दिलेला आहे. केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करून इम्पेरिकल डेटा देण्यास नकार दिला आणि या संदर्भात आता कोर्टानं सुद्धा इम्पेरिकल डेटा देण्यात यावा ही राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्रानं कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं आणि राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या बरोबर आहेत. सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली आहे. सर, काय प्रतिक्रिया? खरं तर आपण एक गोष्ट पाहिली असेल की आजच सकाळी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून एम्पिरिकल डाटा देणार नाही अशा पद्धतीचं प्रश्नपत्र त्यांनी दिलेलं आहे. मूळ प्रश्न आहे की लोकसभेमध्ये आणि ज्या लोकसभेच्या विविध स्टँडिंग कमिटी असतात त्याच्यासमोर हा विषय आलेला होता. त्याच्यातही केंद्र सरकारने उत्तर दिलं होतं की 98% डाटा बरोबर आहे, 2% डाटाचा प्रॉब्लेम आहे. केंद्र सरकारला का भीती वाटतं, का देत नाही, त्यांनी त्याचं एकदा स्पष्टीकरण दिलं पाहिजे. एक राहिलं भाजपचा आरोप आहे की राज्य सरकारने हे उशीर केलेला आहे. मग माझा त्यांना प्रश्न असा आहे की हा विषय 2017 मध्ये निर्माण झालेला होता. माननीय हायकोर्टाने त्या काळातही राज्य सरकारला, फडणवीस सरकारला सांगितलं होतं की ओबीसीचा आयोग बसवून ट्रिपल टेस्ट करावी. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात होतं. त्या 5 वर्षामध्ये यांनी ओबीसीचा आयोगही बसवलेला नाही. आता आयोग आला, त्या कोरोना आला, त्याच्यामध्ये आता राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा गोळा करायचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याला हे म्हणतात की एका दिवशी होतं, तर यांनी का नाही केला त्या काळात? यांनी 2017 ते 19 नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यावेळेस त्यांनी होऊ दिल्या नाहीत. आणि खरं तर 5 वर्षानंतर त्या ठिकाणी प्रशासक बसायला पाहिजे. यांनी 2 वर्ष एक्स्ट्रा नागपूर जिल्हा परिषद यांनी कायम ठेवली. आज आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही की जे आरोप प्रत्यारोप करतात. की आज आपण त्यांच्या प्रांताध्यक्षांनी भाजपचा त्यांचं मत ऐकलं की आता ते शिवाजी महाराजांची तुलना त्यांच्या नेत्यांसोबत करतात आहेत. म्हणजे या लेवलवर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा महाराष्ट्र नव्हे तर देश प्रभावित आहे. या महाराष्ट्र छत्रपतीचा तुलना आपल्या नेत्यांसोबत हे करतात आहेत. यांच्या डोक्यात किती हवा भरलेली आहे हे यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं. माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की ओबीसी समाजाचं फुटबॉल या लोकांनी करू नये. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, तातडीने हा निर्णय लागला पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आमची भूमिका ठामपणे मांडतोय.
अगदी नाना पटोलेजी काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्य सरकार राजकारणासाठी हे करत आहे, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधीही पुरेसा असतो असं त्यांचं म्हणणं आहे. 5 वर्षात ओबीसी आयोग का बनवला नाही? 2017 मध्ये हा विषय निघाला होता, त्यावेळेस नागपूरची जिल्हा परिषद सुरू झालेली होती. माझ्या प्रश्नाचं तेवढंच उत्तर त्यांनी द्यावं ना. संघ तर आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि संघ आणि भाजप हे वेगळे आहेत हे त्यांनी एकदा म्हणून दाखवावं. बोलायचं एक आणि सांगायचं एक आणि करायचं एक. या आरक्षण विरोधी नाना पटोलेजी, मी आपल्याला जरा थांबवते कारण याचिकाकर्ते विकास गवळी सुद्धा आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत. सर, इम्पेरिकल डेटा केंद्राकडून द्यावा ही राज्य सरकारची याचिका फेटाळण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया? आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही निकाल आमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला, 4 मार्च 2021 रोजी आमच्याच याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अतिशय क्लिअर आदेश केला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ट्रिपल टेस्ट ओबीसींना आरक्षण देण्यापूर्वी बंधनकारक केली होती. ओबीसींना आरक्षण देण्या अगोदर आयोग नेमणं, एम्पेरिकल डेटा गोळा करणं आणि एकूण आरक्षण हे 50% वर जाणार नाही किंवा मर्यादित असणं बंधनकारक असताना सुद्धा गेल्या 9 महिन्यामध्ये फक्त आयोगाचीच निर्मिती झाली. परंतु इम्पेरिकल डेटा जो ओबीसीच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरणार आहे. जेव्हा की ओबीसीच्या जनगणनेची मागणी अनेक वर्षापासून अनेक ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना करतायत, तर ती मागणी या आजच्या निर्णयामुळे सुकर झालेली आहे आणि येत्या 3 महिन्यामध्ये ओबीसींच्या निवडणुका घेण्यापूर्वी इम्पेरिकल डेटा जमा करणं सर्वोच्च न्यायालयानं बंधनकारक केलेले. अगदी विकासजी, मी आपल्याला जरा थांबवते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सुद्धा आपला संपर्क झालेला आहे. सुधीरजी, केंद्रानं इम्पेरिकल डेटा द्यावा अशी याचिका राज्य सरकारची सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? काय केलेलं? सुधीरजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये. विकास गवळी याचिकाकर्ते आपल्या बरोबर आहेत. विकास सर, याचिका राज्य सरकारची फेटाळण्यात आलेली आहे. आता राज्यासमोर काय काय पर्याय असणार आहे? निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो? तर राज्य सरकारला अतिशय चांगली संधी तयार झाली होती. राज्य हे पुरोगामी विचाराचं, महाराष्ट्र हे संपूर्ण देशामध्ये पुरोगामी विचाराचं राज्य आहे. या देशामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी सर्व लोकल बॉडीजमध्ये अंमलात आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. सगळ्यात पहिले आपल्या देशामध्ये महाराष्ट्रानं ओबीसींना आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं होतं. 2010च्या निकालाच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं जी काही एक्झरसाइज करायला सांगितली होती, आयोग नेमणं, इम्पेरिकल डेटा गोळा करणं, ह्या कुठल्याच गोष्टी या गेल्या 2010 पासून झालेल्या नव्हत्या. आम्ही ज्यावेळेस याचिका दाखल केली त्यावेळेस जरी काही वेगळे मुद्दे असले, परंतु याचिकेच्या शेवटी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की इम्पेरिकल डेटा जर गोळा झाला तर ह्यामध्ये ओबीसीचा भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरणार आहे. ज्या पद्धतीनं SC STना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळते त्याच पद्धतीनं ओबीसींना सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळू शकते. ह्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर आम्ही सातत्यानं या केसचा पाठपुरावा केला. 4 मार्चला जरी निकाल आमच्या फेवरनं लागला होता, परंतु त्या निकालाची अंमलबजावणी राज्य सरकारकडनं केल्या जात नव्हती. त्याच्यामध्ये केंद्राकडनं इम्पेरिकल डेटा मागण्यासाठी जी काही त्यांनी याचिका दाखल केली होती, परंतु त्या याचिकेला आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्याच्या नंतर एक अगदी विकासजी, आपला मुद्दा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा साम टीव्ही.